राजू, आपण 3-4 वर्ष झालं भरती करायला, नेमकं आपल्या नशिबात काय काय भरती पण होणार कायच होणार. आपला नशिबातच काहीतरी कमी पडते, हुकतंय नशिबात कुठं तरी. माझ्या ओळखीचं बाबा आहे एक, चला बाबा लय भारी आहे, चला जाऊ त्याच्याकडे. आले गेले वारे सगळे होती माझ्यापाशी बरे. ओम भट स्वाहा सुसु स्वाहा. आले गेले वारे सगळे होते बरे. दिवाळी बाबा की जय हो. दिवाळी बाबा की जय हो. 13,900ची भरती निघायला लागली. ह्या वर्षी भरती झालंच पाहिजे. काहीतरी उपाय सांगा बाबा, काहीतरी उपाय सांगा. माझ्यापाशी येते भक्त सारे, आल्याबरोबरच त्यांचे निघून जाते वारे. तुमची सगळ्यांची समस्या मला कळालेली आहे. तुम्हाला मी सगळ्यांना जालिम उपाय देतो, पण अट एक आहे, पथ्य पाळावे लागतील. पथ्य जर पाळली तरच तुम्ही भरती होणार, म्हणजे यावेळेला होणारच. अरे घुबडावानी तोंडाच्या रोज गायछाप खातो ना, आणि महिन्यातून 2दा तुला लागती ती. अरे ही जरा सोड, तेव्हा कुठं तुला वाचलेल्या लक्षात बसल. ही बघ पथ्य आहे, ही जर पथ्य पाळलं तर निघून जाईल सारं, नाहीतर हिथंच राहील सगळं आणि लागल तुझ्या मागं वार. ही गायछापचं आणि दारूचं पथ्य पाळ, भरती होणार म्हणजे तू होणार. बाबा बकर लागू द्या, कोंबडे लागू द्या, काय पण देतो त्या देवाला, फक्त काम आपलं झालं पाहिजे, भरती व्हायलाच पाहिजे. हे बबे इकडे ये. अरे तू रातभर गर्लफ्रेंड सोबत बोलतोस आणि तुला वाटते का मेरिट लिस्ट मध्ये तुझं नाव यावं? बघ, एक तर त्या गर्लफ्रेंडला सोड, नाहीतर या अभ्यासाचा नाद सोड. कसा भरती होणार आहेस रे तू? रातभर तिच्यासोबत बोलतोच आणि मेरिट लिस्ट मध्ये नाव यायचं अशी अपेक्षा ठेवतोस का? अरे एक तर तिचा नाद सोड, मन लावून अभ्यास कर, तेव्हा कुठं मेरिट लिस्ट मध्ये यायची काय. हे पत्ते माझे मन लावून कर, नाहीतर वर्षानुवर्ष अभ्यासात मर. काहीतरी झालं मग पैसा सांगा, यावेळेस भरती झालं पाहिजे. ए झाकण जुल्या इकडे रे तू. अरे किती पाप करशील. अरे या श्रावण महिन्यामध्ये तरी कोंबड्याला बकऱ्याला तरी सोड, नुसतं रिटून तुझा माल चालू रोज. अरे थोडं पुण्य बी कमावायचं असते, त्या भरतीसाठी कुठतरी उपयोगाला येईल तुझं पुण्य. अरे पापानं लागली तुझी वाट आणि त्या पापामुळे तुझी जिंदगी झाली झाट. पुण्य कमाव, तेव्हा भरतीत लागशील. सगळं पथ्य पाळतो. भरतीवाले बाबा की जय हो.